आणि मग आता जो प्रश्न तू विचारला तो, की महिला नावं काय आहेत? कारण 50% आरक्षण आहे आणि सर्वसाधारण महिला किंवा अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी असू द्या किंवा दुसरं जरी कुठलं आरक्षण पडलं, तरी काही चेहरे असे आहेत, की ते महिलांमध्येही सीनियर आहेत आणि त्यांचंही नाव यायला हवं, चर्चा यायला हवी आणि त्यांना का मिळेल याचा अंदाज मी आता सांगते. पहिलं नाव माझ्या दृष्टीने मानसी देशपांडे आहेत. पर्वती विधानसभेमधून येतात आणि मानसी देशपांडे ह्या स्टँडिंग कमिटीवरती होत्या. अनुभवी नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. कुठल्याही वादामध्ये अडकलेल्या नाहीयेत. ब्राह्मण चेहरा आहे. संघाकडनं सुद्धा त्यांना पाठिंबा मिळू शकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्वतीच्या ज्या आमदार आहेत माधुरी मिसाळ, तर त्यांच्या नातेवाईक आहेत जवळच्या, त्यांच्या भावाच्या मिसेस आहेत. यानंतर पुढचं नाव मी घेईन वर्षा तापकीर यांचं. कात्रज या भागामधनं तापकीर येतात. जर ठरवलं की आपल्याला शहरामध्ये द्यायचं नाहीये, कारण काय होईल मग स्टँडिंग कमिटी चेअरमन जर मूळ शहरामधला दिला, तर महापौर कदाचित आउटस्कर्टचा देण्याचा विचार असेल. तसं जर झालं तर वर्षा तापकीर यांना संधी मिळू शकते. सीनियर आहेत. परत एकदा 3 टर्मचा अनुभव आहे. यासोबत प्रदेश महिला कार्यकारिणीवरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि एकूण भाजपच्या कामाची स्टाईल माहिती आहे. त्यामुळे त्यांचं नाव येऊ शकतं. पुढचं नाव मी घेईन मंजुषा नागपुरे यांचं. सिंहगड रस्ता जो भाग आहे तर त्या भागामध्ये नागपुरे आहेत. सीनियर नगरसेविका तर ते आहेतच. स्टँडिंग कमिटीवर काम केले. पण यावेळेस त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे बिनविरोध निवडून आलेले आहेत. पुण्यामधले जे 2 सीट भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये मंजुषा नागपुरे आहेत. मंजुषा नागपुरे या कायम म्हणजे नागपुरे दाम्पत्यच हिंदुत्ववादी सगळे विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना त्याचाही फायदा जर त्या अनुषंगाने बघायला झालं तर पुण्याला जर त्यांना हिंदुत्ववादी चेहरा द्यायचा असेल तर मला वाटतं नागपुरे यांचा समावेश होऊ शकतो. यानंतर पुढचं नाव मी घेईन रंजना टिळेकर यांचं. आमदार योगेश टिळेकरांच्या आई आहेत आणि टिळेकरांनी आता 4 पैकी 4ही ते संपूर्ण पॅनल निवडून आलेलं आहे आणि तसा जर काही फडणवीसांनी विचार केला की टिळेकरांना काहीतरी द्यायचं आहे किंवा मुलाने जर आईसाठी वजन लावलंच, पण मला ती शक्यता कमी वाटते. एकतर त्यांचं वय आणि ज्या पद्धतीने पुणे शहर मोठं आहे, धावपळ करायची आहे, तर अशा वेळी रंजना टिळेकर पण त्या रेसमध्ये नक्की आहेत. आणि यानंतर पुढचं नाव मी घेईल जे थोडंसं आश्चर्यात पडणार असू शकतं, ते मी निवेदिता एकबोटे यांचं घेईल. एक तर त्या चर्चेमध्ये होत्या वगैरे गोष्ट वेगळी, पण भाजपला जे पुणेकरांसमोर ठेवायचं आहे किंवा जे त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही पुणे मोठं करू, सुसंस्कृत करू, आमचे प्रोजेक्ट्स असतील, तर अशा वेळी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा चांगली भूमिका मांडणारा एखादा चेहरा लागू शकतो. निवेदिता एकबोटेंकडे काय काय आहे तर शिक्षण चांगलं आहे, तरुण आहेत, फ्रेश आहेत, कुठलाही डाग नाहीये, कुठल्याही पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटतं की निवेदिता एकबोटे यांचाही विचार होऊ शकतो. एक यंग चेहरा, फ्रेश चेहरा आणि अशा पद्धतीचा जो विचार आहे, याशिवाय संघाचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो. आणि अर्थात मध्य म्हणजे छत्रपती शिवाजीनगर भागातनं येतात, पण त्या भागातनं सुद्धा नाही म्हटलं तरी त्यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे निवेदिता एकबोटे ही 4-5 नावं जी आहेत ती मला दिसतात. पण भाजपची स्टाईल नेहमी अशी आहे ना सोमेश, की जे आपल्याला वाटत असतं ते करत नाही, ते काहीतरी वेगळं करतात. त्यामुळे कदाचित यांच्या व्यतिरिक्त अमोल बालवडकरांच्या प्रभागातनं रोहिणी चिमटे निवडून आलेले आहेत, तर त्या सुद्धा ज्येष्ठ नगरसेविका आहेत. तर ही जी काही 2-4 नावं आहेत, तर यांना भाजप संधी देणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बाहेरनं आलेले आहेत, जे मूळ भाजपचे नाही आहेत, त्यांच्यापैकी कोणाला खुश करण्याचा काही विचार आहे का? आता काय झालेलं आहे, आता लगेचच विधानसभा नाही आहेत, आता लगेचच लोकसभा नाही आहेत. त्यामुळे लोकं नाराज व्हायची आणि त्यांच्या नाराजीतनं पक्षाला फटका बसायची, अशी काही भीती पुढचे किमान एक 3-4 वर्ष तरी नाहीये. आणि हा जर विचार केला तर मला असं वाटतं की भाजप ठरवेल त्यांना ते महापौर करू शकतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.